नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी अजिंक्य खराटे, माझा शेतकरी मित्र या यूट्यूब चॅनलला आपलं स्वागत करतोय। आज आपण आलेलो आहे पिंपळगाव रेणुकाई मिरची मार्केटमध्ये। आपण इथल्या शेतकऱ्यांसोबत इथल्या व्यापाऱ्यांसोबत चर्चा करणार आहोत आणि त्यांच्याकडून मिरची बाजारभाव तसेच इतर बाजारभाव सुद्धा जाणून घेणार आहोत। त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। तसेच माझा शेतकरी मित्र या यूट्यूब चॅनलला जर तुम्ही नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा। या चॅनलवर आपल्याला सर्व शेतमालाचे ताजे बाजारभाव बघायला मिळतात। चला आपण व्यापाऱ्यांसोबत चर्चा करूयात आणि त्यांच्याकडून आजचे मिरचीचे बाजारभाव जाणून घेऊयात। नमस्कार शेठ। नमस्कार। तुमचा परिचय? माझं नाव रईस शेख। रईस शेख। आपल्या काट्याचं नाव? जनता सब्जी भांडार। ठीक आहे। कसं आहे आजचं मार्केट मिरचीचं? आजचं म्हणजे कोणत्या मिरची बद्दल विचारायचं? जी4चे बाजार आज पहिल्यांदा 25 निघाले, नंतर सुपर मध्ये भाव निघाले 28 ते 30 रुपये। पहिले 25 नंतर सुपर 28। ठीक आहे। मीडियम मिरचीचं काय रेंज आहे? मीडियम मिरची अगोदर घेतली 15 रुपये, आता 20 रुपये भाव झाले आरमारचे। ठीक आहे। बाकीच्या व्हरायटीचे कशी आजचे माल? तुम्ही व्हरायटी विचारा ना मला। शिमला, बळीराम, ज्वेलरी असं? शिमला घेतली 12 रुपयापासून 15 रुपयापर्यंत आणि पिकेटवर घेतली 5 रुपयापासून 7 रुपयाला। ज्वेलरीचे रेट म्हणजे ज्वेलरी जास्त नाही होती, आज 20-22चे रेट निघले होते। 20-22चे रेट। आणि पोपटवाल इतर तो दुसरा वाल आहे, नंतर आपलं गवार घेतला 25 ते 30 रुपये। 25-30 रुपये। पोपटवाल घेतला 25 ते 30-32 रुपयापर्यंत। पोपट मालचं कसं आहे, म्हणजे बरं आहे का इथं सध्या? नाही, पोपट कसं आहे, शेतकरी बरोबर माल नाही, खिडका काढका सडेल सुडेल माल असतो, त्याच्यामुळे ते भाव कमी होतात। आणि चांगला जर माल असला तर 32 रुपयापर्यंत जातो। असं आहे थोडस हे महालक्ष्मी वगैरे येतात, काही तेजीचा काही परिणाम आहे त्याच्यावर? नाही, पोपटाचा काही परिणाम नाही पडत। गवारचा बाकी गवार झालं, हे बळीराम झालं, पिकेटवर हे थोडा आता भाव वाढतील जरा महालक्ष्मी गणपतीमुळे। गोबीचे रेट वाढले, आता 18 ते 20 रुपये गोबी झाली। फुलगोबी। ठीक आहे। मिरचीचं काय वाटतं, काही दिवसात पुढचा अंदाज? मिरचीचं कसं आहे, मिरचीचा अंदाज म्हणजे आता ही आवक जास्त असल्यामुळे भाव घसरते, आणि जर अशी जर आवक कमी जर असली तर भाव व्यवस्थित राहतील। काय म्हणलं? आवक जर कमी असली ना तर भाव व्यवस्थित राहतील। पण काय होतं, शेतकऱ्याला माल तोडायला तोडावंच लागतं, विलास माल तोडावंच लागतं शेतकऱ्याला। आता काल थोडे बाजार डाऊन झाले, त्याच्यामुळे आज आवक मंडीमध्ये कमी आहे जरा। तरी भाव तेज आहे ना, आजचे भाव तेज भाव आहे जरा। आता ती शेतकऱ्याला पुरवत नाही, पण बरं आहे, कालच्यापेक्षा आज बरं आहे जरा। एक्सपोर्टचं काय चालू आहे? एक्सपोर्टचे बी हेच रेट चालू आहे ना। एक्सपोर्टची आपल्याकडून एक्सपोर्ट होऊ लागली का? काय विषय नाही, विषय काय, मालाची आवक जास्त आहे त्याच्यामुळे भाव कमी आहे। लोडिंग गिडिंग चालू आहे गाड्या। शेतकऱ्यांची प्रतिक्रिया चांगली आहे का कुठेतरी नाराज आहे? नाही, शेतकऱ्याला पुरत नाही, पण त्याला नाव इलाज, आता काय करणार त्याला? माल आहे तो तोडावाच लागेल। माल आहे तो तोडावाच लागणार आहे ना। आता शेतकऱ्याला 2 पैशाची आशा आहे। आता काल बी भरपूर माल होता, पण 30 रुपये 32-35 ची अपेक्षा होती, पण नाही विकला तसा माल। काल 25 रुपये गेला सुपर माल। धन्यवाद। तर मित्रांनो, अशा याचे मिरचीचे बाजारभाव व इतर शेतमालाचे बाजारभाव सुद्धा असे आहेत। आता आपण शेतकऱ्यांसोबत चर्चा करूयात। नमस्कार। नमस्कार। कुठले तुम्ही? दोन खेड्याचे। काय नाव आपलं? सूर्यवान कोल्हे। काय? सूर्यवान कोल्हे। किती मिरची आणली आज? 22 पोते आणले का? काय भाव दिली मग? 26 रुपये। समाधानकारक दर आहे का तुम्हाला? नाही, समाधानकारक नाही का? काय दर पाहिजे सरासरी मिरचीला? 30-35 पाहिजे। 30-35च्या भाव पाहिजे का? बरं। अजून काही तुमचं सांगायचं असेल? आता काय सांगायचं, ते 7 रुपये बाहेर घेऊन आल्या, 100 रुपये भाडं आहे, 60 रुपयाचं पोत आहे, काय करणार? भरपूर खर्च आहे त्यामध्ये। किती मिरची आपली? 2 एकर। 2 एकर आहे का? किती तोडा आहे? चौथा तोडा आहे का? चौथ्या तोड्यामध्ये या भावात नाही परवडत? नाही, एवढा खर्च लय खर्च। ठीक आहे। अजून काही दुसऱ्या व्हरायटी लावली ते का? जी4 लावली? नाही, आपली तलवार आहे का? माल भरपूर निघाला। धन्यवाद। म्हणजे बाकीच्या सोयाबीन मक्कापेक्षा परवडत? तर मित्रांनो, अशा याचे मिरचीचे बाजारभाव असा आपला आजचा व्हिडिओ। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। धन्यवाद।